तर कहाणी सुरू होते. म्हणजे ह्या कहाणीचा तर खरा अनुभव माझ्या आईवडिलांनाच आला होता. पण त्या अनुभवाचे साक्षीदार आम्ही सर्वजण होतो. आम्ही सर्व घरातले. तेव्हा माझ्या आईवडिलांचे नुकतेच लग्न झाले होते. एके दिवशी ते बाहेर फिरायला गेले होते, म्हणजे सहजच. आणि त्या काळी गावामध्ये कोणाकडं दुचाकी नव्हती आणि त्यामुळे पुन्हा गावी येण्यासाठी वाहन तर मिळायचेच नाही. आणि संपूर्ण दिवस फिरून झाल्यानंतर त्यांनी सिनेमाला जायचे ठरवले. तिकीट काढून ते रात्री 9च्या शोला सिनेमा पाहायला बसले. ते सिनेमागृह साधारणतः आमच्या गावापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती होते. रिक्षा असायच्या. रात्री 9च्या शोनंतर रिक्षा मिळणे म्हणजे अशक्यच होते. सिनेमा साधारणतः 11:30 पावणे 12पर्यंत संपला आणि ते दोघं बाहेर पडले. म्हणजे माझे आईवडील बरं का. आणि सिनेमागृह तसा मुख्य जिल्ह्याच्या एकदम जवळ होता, पण तिथून गाव बरेच लांब होते. जाताना त्या वाटेतच एक किल्ला लागायचा. त्या किल्ल्याच्या बाहेरच्या भागामध्ये त्या काळामध्ये खूप लोक उतारा, लिंब हे अशा गोष्टी टाकत होत्या. त्यामुळे तो रस्ता रात्री येण्या जाण्याकरता हा चांगला नव्हता, म्हणजे लायकीचाच नव्हता. पण तसं पाहायला गेलं तर तो रोड माझ्या वडिलांचा नेहमीचाच यायचा जायचा होता. त्यामुळं रात्री घरी येताना त्यांना असे काही वाटले नाही. पण ते दिवस पावसाचे होते. जसे ते त्या रस्त्याला लागले तसाच अचानक मुसळधार पाऊस चालू झाला. आई म्हणाली की आपण कुठेतरी आडोशाला थांबू, नाहीतर पावसामध्ये आपण काही मिनटामध्येच पूर्णपणे भिजून जाऊ. तिच्या ध्यानीमनीही नव्हते की आता काय होणार आहे ते. हो, आणि त्यावेळी रिक्षा नसल्यामुळे माझ्या वडिलांनी सायकलवरती जायला घेऊन गेले होते. ते तुम्हाला सांगायचं राहून गेलं हां. तर त्यानंतर माझ्या वडिलांनी त्या रस्त्याच्या झाडाजवळ त्यांची सायकल थांबवली आणि ते झाडाच्या मोठ्या बुंद्याखाली येऊन थांबले. आभाळ दाटून आले होते. असे वाटत होते की हा पाऊस हा किती वेळ असाच चालू राहील, त्याचा काय नेम तर नव्हताच. आणि शिवाय विजाही भयानक कडकडत होत्या. आणि त्याच्यात अतिशय थंडगार असा वारा सुटला होता. त्यात जोरात पाऊस येत होता. अर्धवट भिजलेले माझे आईवडील हे झाडाखाली कुडकुडत उभे होते. त्यांनी बराच वेळ पाऊस जाण्याची वाट बघितली, पण पाऊस कधी थांबतो ह्याच्याकडे माझ्या वडिलांचं पूर्ण लक्ष लागलं होतं. त्या रस्त्यावर अतिशय गडद अंधार होता आणि रस्त्याच्या कडेलाच एक स्ट्रीट लाईट होता. तो खूप लांब होता आणि त्याचा प्रकाश त्यांच्यापर्यंत अजिबात पोचत नव्हता. तितक्यात आईला मागून कसली तरी हालचाल जाणवली. तिने घाबरून मागे पाहिलं आणि एखाद्या खोल विहिरीतनं डोकावून बघितल्यासारखं तिला वाटलं. तिला असे जाणवले हे तिलाही कळलं नाही. ती खूप घाबरली आणि ती लगेच माझ्या बाबांना म्हणाली, चला आपण इथून निघून जाऊया, मला इथं थांबायचंच नाही आहे. पण माझ्या वडिलांनी तिला समजून सांगितले, अगं खूप पाऊस चालू आहे ना, आपण थोडा पाऊस थांबला की निघूयात. पण आईने वडिलांचे काही ऐकले नाही. त्यामुळे ते तिथून तसेच भिजत सायकलवरती घरी निघाले. मध्यरात्र उलटून गेली होती. त्यांना पोचायला अपेक्षेपेक्षा बराच उशीर झाला होता. आणि घरी आल्यानंतर आजीने दोघांचाही समाचार घेतला की तुमचे आत्ताच नवीन लग्न झालेले आहे, अंगावरची हळदही उतरलेली नाही आहे आणि तुम्ही कशाला एवढा उशीर आला. पण चूक माझ्या आईवडिलांची असल्यामुळे त्यांनी ते निमूटपणे ऐकून घेतले. भिजल्यामुळे दोघांनीही त्यांचे कपडे बदलले, अंग पुसले आणि झोपण्याची तयारी सुरू केली. पण खरी गोष्ट तर आत्ता चालू होणार होती. कारण तितक्यातच
माझी आई अचानक वेड्यासारखी वागू लागली. वडिलांना जोरात ओरडू लागली. मध्येच मोठ्याने कुत्सितपणे हसू लागली. तिचा आवाज ऐकून माझे काका, काकू, आजी, आजोबा सर्व धावत धावत त्या खोलीमध्ये आले. तसे त्यांनाही ती बोलू लागली, शिव्या देऊ लागली, अंगावर धावून जायला लागली. आणि वडील तिला ओरडतही होते. पण त्यांना काय माहिती की आई आता आई राहिलेली नाही आहे. तिला शांत व्हायला ते सांगत होते. पण तिचा तो विचित्र आवाज थांबत नव्हता. आणि माझ्या आजीच्या अंगामध्ये देवीचं वारं होतं. त्यामुळे तिला ह्या गोष्टीची कल्पना आलेली होती की तिला काय झालेलं आहे. आईवरती एका वाईट शक्तीचा प्रभाव पडला होता. ती लगेच देवघराकडे वळाली. देवासमोर बसून ती डोळे मिटून काहीतरी पुटपुटू लागली. आणि अवघ्या काही मिनटासाठीच ती तिथं बसली होती. पण आजीचं ते मंत्र पुटपुटणं, देवाऱ्यामध्ये बसणं ह्याचा काय प्रभाव पडत होता असं कळत नव्हते. कारण आईचे ओरडणे म्हणजे ते विचित्र हसणे हे वाढतच चाललेलं होतं. सर्वजण आजीची वाट बघत होते की आजी काहीतरी उपाय करत. पण अचानक आजी देवासमोरून उठली आणि हातात तिने अंगारा घेतला आणि धावत येऊनच आईच्या कपाळाला लावला. सगळ्यांना वाटले की आता तरी हिचं विचित्र वागणं थांबेल. पण आई काही नीट होत नव्हती. तिचे ते तसे वागणे सुरूच होते. आई अजून जोरात ओरडायला लागली, किंचाळायला लागली, तेही अतिशय विचित्र आवाजामध्ये. आणि पुन्हा घाणेरड्या शिव्या देऊ लागली, हसायला लागली, सगळ्यांच्या अंगावर जायला लागली. आजी परत एकदा आतमध्ये गेली आणि तिने अंगारा आपल्या हातामध्ये आणला आणि पळत येऊन माझ्या आईच्या चेहऱ्यावरती लावला. आता आजी परत मंत्र पुटपुटायला लागली. सगळ्यांना वाटले की आजी पुन्हा आईला अंगारा लावणार. पण ती आईकडे जाणार तितक्यातच आईच आजीच्या अंगावर धावून गेली. जसे काय ती आजीला मारणारच होती. तेवढ्यात माझ्या आजीने तिच्याकडे बघितलं. तिला लक्षात आलं की वाईट शक्ती मला इजा करायचा प्रयत्न करते आहे. मग तिने अंगारा लावलेला जो तिचा हात होता ना, त्याने जोरात माझ्या आईच्या कानाखाली वाजवली आणि आई जोरात बिछाण्यावरती पडली. कारण की तो फटका कानाखाली नव्हती, तो फटका जो दिला होता तो देवीनेच त्या वाईट शक्तीला दिला होता. आई जोरात बिछाण्यात पडली असल्यामुळे घरातले सगळे घाबरले होते. हा भयान प्रकार बघून त्यांना काहीच कळत नव्हते. आई तशीच बेशुद्ध अवस्थेमध्ये त्या बिछाण्यावरती पडलेली होती. आजीने घरच्यांना ताकीद दिली की जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत कोणीही तिच्याजवळ जायचे नाही. कारण ती माझी आई नसून एक पिशाच होती आणि त्या आजीला कळलेलं होतं. ती घरामध्ये कोणालाही इजा करू शकत होती. त्यामुळे आजी पुन्हा देवाऱ्याकडे वळली आणि देवासमोर बसून देवाचे नामस्मरण करू लागली. थोड्या वेळाने माझ्या आईला शुद्ध आली आणि ती उठून बसली आणि उठल्या उठल्या तिला रडू कोसळले. वडिलांनी तिला जवळ घेतले आणि धीर देऊ लागले. पण अजूनही वडिलांना कळत नव्हते की ती आई आहे का ती वाईट शक्ती. आणि त्याचवेळी समोरून माझी आजी आली आणि तिने तिला विचारले की काय झालं, का रडतेस? त्यावरती आई म्हणाली की मला काही कळत नाही आहे, मला खूप अस्वस्थ वाटतं आहे, बरं पण वाटत नाही आहे. आणि त्याचवेळी माझ्या वडिलांनी बघितलं की आईला खूप ताप आला होता. माझ्या आजीने लगेच डोळे बंद केले, काहीतरी तोंडामध्ये मंत्र पुटपुटले आणि माझ्या आईच्या कपाळावरती अंगाराचा टिळा लावला आणि तिला झोपून जाण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी जेव्हा माझ्या आईला जाग आली तेव्हा तिला बरे वाटत होते. त्यानंतर माझ्या आईला कधीच असा त्रास नाही झाला. पण आजही माझ्या घरातले ज्यावेळी ही गोष्ट मला सांगतात त्यावेळी त्यांना ते कळलंच नाही की ती वाईट शक्ती कोण होती.